नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत घट्ट दही लावण्याची योग्य आणि सोपी पद्धत. तर एकदम सोप्या पद्धतीने दही कशी लावायचे ते बघणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी 1 लिटर म्हशीचे दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. दुधाची एक उकळी काढून घ्यायची आहे. जर तुमच्या दुधामध्ये पाणी असेल तर तुम्ही दूध आटवून घेऊ शकता थोडंसं. आता दूध मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवर दुधाला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, इथं दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे. दूध इतकंच गरम करून घ्यायचं आहे, दूध जास्त गरम करायचं नाही. इथं मी दूध पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे दूध मी मिक्स करून घेत आहे. साय आलेली असली तर तुम्ही काढून घेऊ शकता. मी इथं मिक्स करून घेतलेली आहे साय दुधावरची. आपलं बोट जाईल इतपत दूध थंड करून घ्यायचं आहे. आता इथं मी 1 वाटी घेतलेली आहे. यामध्ये मी 2 चमचे दही घेत आहे. आता हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे. बघू शकता मी या पद्धतीने दही छान असं फेटून घेतलेलं आहे. इथं मी दही लावण्यासाठी 1 भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण दही फेटून घेतलेलं पूर्णपणे डब्याला एकदम छान असं लावून घेऊया. हे बघा, या पद्धतीने मी डब्याला छान असं दही लावून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी दूध ओतून घेत आहे. हे बघा, इथं मी पूर्ण दूध ओतून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. हे बघा, इथं मी दही दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 तासासाठी आपण किचन ओट्यावर साईडला ठेवून देऊया. 5 ते 7 तास होईपर्यंत याच्यावरचं झाकण काढायचं नाही. हे बघा, इथं मी 5 ते 7 तासानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. याच्या अगोदर मी अर्धा तास दही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. फक्त अर्धा तास ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी. बघू शकता तुम्ही, दही किती छान आणि घट्ट असं एकदम आपलं झालेलं आहे. तर मी इथं तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने काढून दाखवित आहे. बघा, आपलं दही बिलकुल दह्यामध्ये पाणी नाही, एकदम घट्ट असं आपलं दही तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान आणि सुरेख असं आपलं दही तयार झालेलं आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा दही. तर तुम्हाला हे दही लावण्याची पद्धत कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.